कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये याच्यावर 100% प्रश्न विचारला जातो. जरा लक्ष देऊन ऐका. एवढं तर माहिती आहे की 1879 ला जो सगळ्यात पहिला बल्ब एडिसनच्या माध्यमातून बनवण्यात आला त्याचं नाव होतं इनकॅन्डन्सेंट लॅम्प. एक्झाम मध्ये समटाइम क्वेश्चन विचारला जातो की इनकॅन्डन्सेंट लॅम्प जो असतो, जो पूर्ण काचेचा डोम, त्याच्यामध्ये कोणते गॅसेस भरले जातात. जो पहिला गॅस असतो त्याचं नाव आहे ऑर्गॉन, जो दुसरा गॅस असतो त्याचं नाव आहे नायट्रोजन. पर्सेंटेज पण विचारतात एमसीक्यू मध्ये. सो पाठ करा. ऑर्गॉनचं जे पर्सेंटेज असतं ते 85% असतं. नायट्रोजनचे जे पर्सेंटेज असतं ते 15% असतं. याच्या व्यतिरिक्त एमसीक्यू मध्ये हे पण विचारलं जाते की टंगस्टनच का. आता आपण जे तार युज करता मध्ये माहिती आहे ना सर्वांना, त्या तारमध्ये टंगस्टनच का वापर केला जातं, कारण त्याचे 4 ऍडव्हान्टेजेस आहेत. टंगस्टनचा पहिला ऍडव्हान्टेज आहे की तिची मेल्टिंग पॉईंट जास्त असते, म्हणजे लवकर वितळत नाही, चांगली लाईफ असते. दुसरा ऍडव्हान्टेज त्याचा हा आहे की रेझिस्टिव्हिटी जास्त आहे. तिसरा ऍडव्हान्टेज हा आहे की टेन्साईल स्ट्रेंथ जास्त आहे, लवकर खाली लोंबत नाही, तुटत नाही. आणि चौथा ऍडव्हान्टेज लवकर व्हेपरायझेशन प्रोड्यूस करत नाही, म्हणजे धूर कमी निघतो, माहित आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे पण एमसीक्यू मध्ये विचारलं जाते की हा जो इनकॅन्डन्सेंट लॅम्प आहे तो एका वॅट मध्ये किती प्रकाश बनवतो. सो पाठ करा. तो एका वॅट मध्ये 10 लुमेन्स क्रिएट करतो. किती लुमेन्स? 10 लुमेन्स. म्हणजे जेवढं तुम्ही इनपुट वॅटेज वाढवाल तेवढे त्याचे लुमेन्स कमी होता का वाढता. आणि सगळ्यांनाच माहित आहे जो लाईट आणि प्रकाश असतो त्याचं युनिट काय? लुमेन्स आहे. इज दॅट क्लिअर? समजलं. आणि याची वर्किंग एका लॉवर डिपेंड आहे, ज्याला जूल्स लॉ म्हणतात. कोणता लॉ? म्हणजे त्या तारेमधून जोपर्यंत करंट पास होणार नाही तोपर्यंत हीट प्रोड्यूस होणार, जोपर्यंत तार गरम होणार नाही त्याच्यामधून इल्युमिनेशन बाहेर पडणार नाही.